SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूरच्या हातमाग विणकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या प्रसिद्ध हातमाग सिल्क साडीचा पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे केली होती. त्यानंतर शासनाने यावर सकारात्मक भूमिका घेत हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरची हातमाग सिल्क साडी ही राज्यासह देशभरात प्रसिद्ध असून तिच्या निर्मितीसाठी विणकरांना अत्यंत कौशल्य, मेहनत आणि बारकाईने काम करावे लागते. मात्र आतापर्यंत राज्याच्या पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या अधिकृत यादीत या साडीचा समावेश नव्हता. या निर्णयामुळे सोलापूरच्या हातमाग उद्योगाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच विणकरांना विविध शासकीय सवलती आणि आर्थिक सहाय्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. विशेष म्हणजे राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने आमदार देवेंद्र कोठे यांनी ही आनंदाची बातमी विणकर बांधवांना दिली. त्यामुळे सोलापुरातील विणकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान हा निर्णय विकसित महाराष्ट्र 2047च्या दिशेने सोलापूरच्या पारंपरिक वस्त्रोद्योगाला अधिक बळ देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.